आता सती गेली सती असं म्हणायला काही हरकत नाही. तर शंकराला आता एकटं वाईट वाटतं ना, दुःख तर होणारच त्यांना. आता ही सती गेल्यानंतर कुठे गेली, तर माणूस जातो, त्याची राख होते किंवा आपण त्याचं काही मेल्यानंतर काही त्याचं दहन वगैरे करतो. पण माणसाचा जो आत्मा असतोय तो काही कधीही मरत नाही, तो अमरच असतो. तो हा गेला आत्मा की दुसऱ्या देहामध्ये जन्म घेतो. त्याप्रमाणे ही जी सती गेली होती तिने आपल्या हिमालयाच्या पोटी म्हणजे हिमालयाच्या बायकोच्या पोटी जन्म घेतला आणि तिचा तिकडे जन्म झाला. पण ती अति सुंदर रूपवान अगदी छान नाजूक गोमटी अशी ती होती, लाडाकोडात वाढलेली. वाढता 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 मोठी झाली थोडी. त्यावेळेला लवकर लग्न करायचं ना, असं म्हणायला काही हरकत नाही म्हणा. तर मग आता एवढ्यात नारद मुनी बाबा येतात, नारायण नारायण करत त्यांची उठाबस होते. मग काय ना असं सहज आलो म्हणाले. तर म्हणतो हो का, पण हिमालय म्हणतो आता माझी ही पार्वती नाव ठेवलं गेलं ना तिचं. पार्वती आता मोठी झाली आहे, तर तिचं लग्न करावं म्हणतोय. पण तिच्या योग्य असा कोणता नवरा मुलगा असेल ते काही मला समजत नाही. तर तुमच्या जर पाहण्यात असेल तर मला सांगा. हा म्हणे आहे ना एक सुंदर रूपवान. कोण, तर श्री विष्णू. त्याला तुमची पण मुलगी किती रूपवान आहे, सुंदर आहे. त्या दोघांचं जोडं अगदी छान दिसेल. हे ती पार्वती ऐकते. तिला राग येतो, तिला शंकराचेच हे करायचं असते ना, शंकराचेच लग्न करायचं असते किंवा शंकराचे ती भक्त असते. जाते आपल्या मैत्रिणीला घेऊन त्या गुहेमध्ये का तपस्या करत बसते. मैत्रीण बरोबर असते तिला बघायला वगैरे. ते शंकराचं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं करत असते. असं अनेक दिवस जातात आणि मग नंतर शंकर भोळेनाथ असं ते लवकर प्रसन्न होतात. विष्णूपेक्षा शंकर लवकर प्रसन्न होतात असं आहे. तर लगेच ते प्रसन्न झाले. पण ते आले कसे, एका लहान अशा ब्राह्मणाचा रूप घेऊन आले आणि म्हणाले, बालिके तू का हे करतेस आहे, पूजा कोणाची करतेस आहे, काय करतेस आहे. ती म्हणे मी शंकराची पूजा करते आहे, शंकराची भक्ती करते. का, तर मला शंकर म्हणून नवरा हवा आहे म्हणून मी त्याची भक्ती करते. हो का, पण शंकराचे काय हा एवढं तो, त्याला नाही रूप नाही गुण नाही काही नाही. साप गळ्यात घालतो, अमुक तमुक करतोय, तो स्मशानात राहतोय. तुला योग्य असा विष्णूच आहे बघ. असं म्हटल्याबरोबर तिला राग येतो. म्हणे अरे ब्राह्मणा, तू जर ब्राह्मण नसतास ना, तुला मी इथेच आता मारलं असतं म्हणे, तुझा वध केला असता. तर आलास असं निघून जा, मला शंकरशिवाय कोणीही नको आहे. त्यामुळे शंकर प्रसन्न होतात आणि म्हणतात तथास्तु, तुला जे हवे ते तुला मिळेल, जे तुला शंकराशीच लग्न करायला मिळेल, होईल तुझं लग्न. मग शंकर जातात आणि मग त्या सप्तऋषींना सांगतात. आता मागणी घालायला हवी ना, हिमालयाकडे मुलीकडे मागणी घातली जाते. मग ते सप्तऋषी येतात आणि हिमालयाला सांगतात, बाबा रे, हा शंकर म्हणून चांगले आहेत, मुलगा वस चांगला आहे तुझ्या मुलीसाठी, तो तिचं चांगलं रक्षण करेल, चांगली काळजी घेईल असं म्हणत असतो. मग थोड्या वेळाने विचार करतो हिमालय, हरकत नाही देऊया, करतो मी लग्न शंकराशी. मग ते जातात आपलं, मग सगळे वरात घेऊन येतात. वरात म्हणजे काय असते, सगळे गणत आहे, भूतगण नाचत गाणत सगळे असतात. आणि मग तेव्हा पार्वतीचं आणि शंकराचं लग्न होते आणि वाजत गाजत वरात त्यांची कैलासाला निघून जाते. सर्व झालं.